श्री शिवाय नमस्तुभ्यम. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि ज्याने आपले ज्ञानवर्धन होईल. पंचमहापुरुष योगाच्या सिरीजमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे हंस महापुरुष योग. कोणत्याही कुंडलीमध्ये जी केंद्रस्थानं आहेत 1, 4, 7, 10 याच्यामध्ये मीन, धनु अथवा कर्क राशीचा गुरु जर आढळला तर तिथे हंस नामक पंचमहापुरुष योग होतो. हा योग जातकाला धार्मिक तसेच बौद्धिक क्षेत्रामध्ये, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तसेच शालेय म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये अशा सर्व क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून देताना दिसतो. कारण गुरुची ही सगळी कारक तत्व आहेत, म्हणजेच ज्ञान, धार्मिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र तसेच संतान, विद्या हे सर्व कारक तत्व ही गुरुची असल्यामुळे गुरु हा पंचमहापुरुष योगात उत्तम फळ देताना दिसून येतो. ज्यांच्या लग्नी पंचमहापुरुष योगात आहे म्हणजेच लग्नी धनु, मीन अथवा लग्नस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या कर्क राशीचा गुरु येत असेल तर तिथे हंस महापुरुष योग येतो. हा योग जातकाला सुंदर, दिसण्यास सुंदर, उंच, धिप्पाड तसेच बुद्धिमान आणि धार्मिक क्षेत्रामध्ये, बौद्धिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करताना दिसून येतो. हाच योग जर चतुर्थ स्थानात होत असेल तर जातकाची आई ही दिसायला उत्तम तसेच अत्यंत डौलदार. चतुर्थ स्थान मातेचं आहे, त्याचप्रमाणे ते प्राथमिक शिक्षणाचं आहे, म्हणजे ही व्यक्ती प्राथमिक शालेय शिक्षणात उत्तम कामगिरी करताना दिसून येते. चतुर्थ स्थान असल्यामुळे, सुखस्थान असल्यामुळे या व्यक्तीचे मन नेहमी प्रसन्न, आनंद राहते. कारण गुरुसारखा शुभग्रह चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थानावरून ज्या ज्या गोष्टींचा विचार होतो म्हणजे आई असेल, शालेय शिक्षण असेल, प्रॉपर्टी असेल, या सर्वच बाबतीमध्ये जातकाला उत्तम फळ मिळताना दिसून येतात. सप्तमात असेल तर वैवाहिक जोडीदार हा अतिशय बुद्धिमान मिळतो, कारण सप्तम स्थानावरून विवाहाचा विचार होतो. सप्तमामध्ये असेल तर पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये हा गुरु यश देऊ शकतो. सप्तमात गुरु असता जातकाला तो गुरु प्रथम स्थानाला दृष्टी देत असल्यामुळे त्याचा प्रभाव हा गुरुसारखा होतो. म्हणजेच गुरुसारखा जातक उंच, डौलदार, थोडासा धिप्पाड आणि अंगापिंडाने मजबूत असा दिसून येतो. कारण सप्तम स्थान हे प्रथम स्थानाच्या समोरचे स्थान आहे. जातकाची पत्नी ही धार्मिक असू शकते तसेच बौद्धिक क्षेत्रामध्ये जातक उत्तम असू शकतो. अशा प्रकारची फळं मिळताना दिसतात. दशम स्थानात असेल तर ते कर्मस्थान आहे. प्रथम स्थान ही माणसाची बुद्धी आहे तर दशम स्थान ही माणसाची दुसरी बुद्धी आहे. दशम स्थानात गुरु हंस नामक पंचमहापुरुष योग करत असेल तर जातक हा एखाद्या देवळाचा ट्रस्टी असू शकतो, धार्मिक क्षेत्रामध्ये असू शकतो, धार्मिक क्षेत्रातील संस्थेचा ट्रस्टी असू शकतो, संस्थेमध्ये प्रमुख पदावर असू शकतो, शालेय अथवा महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी करताना, त्या क्षेत्रात करिअर करताना अथवा इन्स्टिट्यूटमध्ये करिअर करताना दिसून येतो. तसेच गुरु हा ग्रहांमध्ये मंत्री आहे, म्हणजे एखाद्या राजाचा, म्हणजे आजच्या लोकशाहीच्या काळात असेल तर आमदाराचा, खासदाराचा, नगराध्यक्षांचा, महापौराचा सल्लागार असू शकतो. कारण गुरु हा सल्लागार म्हणूनच काम करतो. अशा प्रकारे गुरु हा 10व्या स्थानामध्ये माणसाला उत्तमरित्या चांगल्या स्थितीत असेल तर अशी बलवान फळं देताना दिसून येतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम.